नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रस्ता व बस स्टॉप बनवा, ग्रामस्थांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावातील उड्डाणपुलाखाली सर्व्हिस रस्ता तसेच बस स्टॉप उभारण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. उड्डाणपुलामुळे गावातील नागरिकांना ये जा करताना अडचणी निर्माण होत असून वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखाली सर्व्हिस रस्ता तयार करून प्रवाशांसाठी स्वतंत्र बस स्टॉपची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुरमेपाडा ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात संबंधित प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असेल. त्या संदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी पुरमेपाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार सर, आम्ही सगळे पुरमेपाड्यातील ग्रामस्थ आज कलेक्टर मॅडमांना निवेदन द्यायला आलो होतो. आमच्याकडे जो उड्डाणपूल पुरमेपाड्याला मंजूर झाला आहे, 1 वर्षापूर्वी त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, पण आम्हाला काही वाटत नाही की त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. असं 1 वर्षभरापासून आम्हाला खूप समस्यांना सामोरे जावं लागतंय. आम्हाला सर्व्हिस रस्ता व्यवस्थित नाही आहे, आमच्या गावाच्या आजूबाजूला लाईट नाही आहे, आमच्या ज्या शेताच्या वहिवाट होत्या त्या सगळ्या त्यांनी बंद करून टाकलेल्या आहेत. तर ते आमचं एक म्हणणं आहे प्रशासनाला की आमच्याकडे लक्ष देऊन या ज्या गोष्टी आहे या ठेकेदाराला, कॉन्ट्रॅक्टरला बोलवून तुम्ही व्यवस्थित करून द्यावा. हो, यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही वारंवार ठेकेदाराला फोन लावूनही ठेकेदार आमचे फोन उचलत नाही. आमच्या कसं असतं, एकदा पूल मंजूर झाला ना तर त्याचं काम कलेक्टर ऑफिस प्रशासनाकडे असतं की याचं आपण कसं हे करू बा, पण त्या कोणत्याच गोष्टी होत नाहीत. वर्षभरापासून कॉन्ट्रॅक्टर तिथं पोहोचला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला जे आमचे विद्यार्थी धुळ्याला शिकायला येतात त्यांना 1 किलोमीटर फेरा मागून उड्डाणपुलावर थांबावं लागतं आणि बसेस येत नाही, त्याकरता ते उड्डाणपुलावर थांबून राहतात. या सगळ्या गोष्टी होतच आहेत. पण प्रशासनाला आमचं एवढं तिडकीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर पुरमेपाड्याच्या त्या उड्डाणपुलाचं सोक्षमोक्ष लावावा आणि आम्हाला थोडं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व्हिस रस्ता करून द्यावा. सर्व्हिस रस्त्याची परिस्थिती खूप वाईट आहे.